हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण शोकाकुल गोपी. श्रीकृष्णाला आणि बलरामाला मथुरेला न्यायला अक्रूर आला आहे ही वार्ता क्षणभरातच गोकुळी पसरली. ही बातमी ऐकताच गोपी शोकाकुल झाल्या. काही झाले तरी त्या दोघांचे मथुरा हे हक्काचे गाव होते. तेथे त्यांचे जन्मदाते आई वडील होते. आता श्रीकृष्ण गोकुळी परत येतो की नाही ही शंका त्यांना सतावू लागली. त्यातच तो महाक्रूर कंस श्रीकृष्णाच्या जीवावर उठलेला आहे. तो श्रीकृष्णाचा घात तर करणार नाही ना अशी कुशंकाही त्यांच्या मनी चमकून गेली. गोपींचे चेहरे म्लान झाले. त्यांना कशाचेच भान राहिले नाही. त्यांच्या मनी श्रीकृष्णाच्या आठवणी दाटून आल्या. त्यांचे संपूर्ण जीवन श्रीकृष्णमय झालेले होते. एक क्षण असा नव्हता की त्या श्रीकृष्णापासून दूर होत होत्या. काम करताना, काम करत नसताना त्या सतत श्रीकृष्णाच्या विचारात गर्क राहत होत्या. ज्या क्षणी श्रीकृष्णाला पाहावे असे वाटे त्या क्षणी त्या यशोदेकडे येत आणि आपल्या लाडक्या कान्ह्याला डोळे भरून पाहत, त्याला उचलून घेत, त्याचे लाड करत, त्याचे मुके घेत. आता भविष्यात असे करता येणार नाही. आपण या दर्शन सौख्याला आजन्म मुकणार या जाणीवेने त्यांना रडू कोसळले. त्या विधात्याला याचा जाब विचारू लागल्या. ज्याच्यासाठी आम्ही आमच्या घरादाराची, नवरा मुलांची, गाई वासरांची पर्वा केली नाही, या सर्वांचा त्याग केला, तोच आता आमच्यापासून कायम करता दूर जात आहे. विधात्याने आमची काय ही थट्टा चालवली आहे. काही म्हणू लागल्या की हा श्रीकृष्णाला न्यायला आला आहे, त्याचे नाव अक्रूर असे कोणी ठेवले? तो तर आमच्यापासून श्रीकृष्णाला दूर करणारा क्रूर आहे. काही गोपींना तर आता मथुरेतील स्त्रियांच्या भाग्याचा हेवा वाटू लागला की त्यांना आता श्रीकृष्णाचे दर्शन होणार आहे, आम्हाला नाही. त्या रात्री गोकुळातील तमाम गोपी झोपू शकल्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गोपी श्रीकृष्णाला डोळे भरून पाहायला, त्याला दुःखित मनाने निरोप द्यायला छकड्या सभोवती जमा झाल्या. त्यांच्या डोळ्यांमधून अव्याहत अश्रू वाहत होते, मुखामधून हुंदके येत होते. त्या आर्ततेने हे मुकुंदा, हे श्रीकृष्णा, हे कान्ह्या अशा हाका मारत होत्या. श्रीकृष्ण आणि बलराम छकड्यात बसले. श्रीकृष्णाने गोपींकडे एकदा प्रेमभराने पाहिले आणि त्यांना एका गोपाबरोबर निरोप पाठविला की तो त्यांना लवकरच भेटायला येईल. यामुळे गोपी जरा शांत झाल्या. त्यांनी अश्रू आवरले. त्या आपल्या लाडक्या कान्ह्याकडे, आपल्या लाडक्या कृष्णाकडे, आपल्या लाडक्या प्रियतमाकडे एकटक पाहत होत्या. छकडा सुरू झाला. प्रथम श्रीकृष्ण, त्यानंतर छकडा आणि त्यानंतर छकड्याचा ध्वज दिसेनासा होईपर्यंत गोपी त्याकडे एकटक पाहत होत्या. ध्वज दिसेनासा झाल्यावर अत्यंत जड पावलांनी आणि त्याहूनही अत्यंत जड अंतःकरणाने नाईलाजाने त्या आपापल्या घरी परतल्या. कंसवध झाल्यावर श्रीकृष्ण आपल्या माता पित्यांजवळ आपल्या प्रदेशी मथुरेतच राहिला. जन्म झाल्यापासून तो त्याच्या जन्मदात्यांना, त्याच्या आप्त स्वकीयांना, त्याच्या प्रदेशातील जनतेला मुकला होता. त्यांचाही त्याच्यावर अधिकार होता. आता खऱ्या अर्थी अवतार कार्याला सुरुवात झाली होती. आत्तापर्यंत झाल्या त्या बाललीला झाल्या. यामुळे गोकुळी जायची इच्छा असूनही श्रीकृष्णाला वेळ मिळणे शक्य नव्हते. तसेच अपत्याप्रमाणे वात्सल्य देऊन संगोपन करणाऱ्या यशोदा मातेचा आणि नंदबाबांचा जीव की प्राण असलेल्या गोपगोपींचा, गोकुळवासियांचा आणि समस्त गोकुळाचा एक ना एक दिवस कायमकरिता निरोप घ्यावाच लागणार. ही चुकवता न येणारी गोष्ट होती.
एरवी अवतारकार्य होणे शक्य नव्हते. याचप्रमाणे आता कंसवध झाल्यामुळे गोकुळाचे रक्षण करण्याचे कारण उरले नव्हते. आता गोकुळ पूर्ण सुरक्षित झाले होते. यास्तव श्रीकृष्णाने विचार करून उद्धवाला वज्रगमन करून, सर्वांचे विशेष करून, गोपींचे सांत्वन करून त्यांची समजूत घालायला सांगितले. त्याप्रमाणे उद्धव गोकुळी गेला. नंदाने त्याचे यथोचित स्वागत केले. त्याने सर्वांची विचारपूस केली. श्रीकृष्णाच्या आठवणीने त्याने गोकुळाच्या केलेल्या रक्षणाच्या गोष्टी आठवून नंदबाबा सद्गदित झाला. यशोदा मातेच्या नयनी अश्रू दाटले. उद्धवाने त्यांना श्रीकृष्णाच्या परमात्मा स्वरूपाची, त्याच्या अवताराची कल्पना दिली आणि त्यांचे सांत्वन केले. दुसऱ्या दिवशी उद्धव गोकुळवासियांना भेटला. त्यांचे क्षेमकुशल विचारले. श्रीकृष्णाची त्यांना खुशाली सांगितली आणि त्यांची समजूत घालून त्यांचेही सांत्वन केले. अल्प कालावधीतच उद्धवाला गोपींनी गराडा घातला. त्यांनी उद्धवाला श्रीकृष्णाचा दूत म्हणून यथोचित मान दिला. मग त्या उद्धवासमवेत श्रीकृष्णाच्या आठवणीत रममाण झाल्या. त्यांनी श्रीकृष्णाच्या गोकुळातील वास्तव्याला उजाळा दिला. त्या कृष्णलीलांचे मुक्तपणे गायन करू लागल्या. उद्धवाने गोपींना श्रीकृष्णाचा निरोप दिला. जरी मी तुमच्या समवेत प्रत्यक्ष नसलो तरी ज्यावेळी तुम्ही माझे ध्यान लावता त्यावेळी मी तुमच्या जवळ नव्हे तर मी तुमच्यातच असतो, तुमच्या अंतःकरणात असतो. जगतातील तमाम वस्तू नाशिवंत आहेत, त्यांच्या मागे फक्त आठवणीच राहतात. यास्तव शोक करू नका. जवळ असलेल्यापेक्षा दूर असलेल्यांच्या आठवणीच जास्त आनंद देतात. 10 वर्षे मी आपल्यात राहिलो आहे. तो कालावधी आता माझे ध्यान लावायला पुरेसा आहे. आता मी तुमच्यापासून दूर असलेलाच बरा आहे. त्यायोगे माझे स्मरण करा, माझे ध्यान लावा. त्यायोगे मी तुम्हाला सर्वात जास्त प्रिय होईन. मी तुमच्यातच स्थित होईन. हा संदेश ऐकून गोपी आनंदित झाल्या. त्या शांत प्रशांत झाल्या. देहादी इंद्रियातीत श्रीकृष्ण हाच आत्मा असून तोच आपण स्वतः आहोत हे ज्ञान त्यांना झाले. त्या स्वत्व विसरल्या, त्या श्रीकृष्णमय झाल्या. त्यांनी उद्धवासमवेत श्रीकृष्णाच्या गोष्टी कथा सांगत दीर्घ कालावधी व्यतीत केला. उद्धव गोकुळी काही महिने राहिला. यथाकाळी त्याने सर्वांचा निरोप घेतला आणि तो मथुरेला परत आला. हरिओम.